पुलाच्या बांधकामाकडे संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष, शेतकरी हतबल, नागरिक त्रस्त तर कंत्राटदारावर करा कार्यवाही. रोठा येथे नदीपात्रात आंदोलन तीव्र, नवीन पुलाच्या कामासाठी नागरिकांचा आक्रोश. वर्धा तालुक्यातील रोठा गावाजवळील नदीपात्रावर असलेल्या नवीन पुलाच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे हाल होत असून या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी नदीपात्रात उतरून तीव्र आंदोलन सुरू केले आहे. नवीन पुलाच्या बांधकामाकडे संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. रोडने दररोज विद्यार्थी शाळा व कॉलेजला जातात, रुग्ण रुग्णालयात नेले जातात, तसेच शेतकरी आणि सामान्य नागरिक यांचा रोजचा प्रवास सुरू असतात. मात्र पूलमुळे दयनीय अवस्था ही नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारी ठरत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात हा मार्ग पूर्णपणे अपुरा व धोकादायक ठरतो. गेल्या अनेक महिन्यांपासून या पुलाचं काम त्वरित व्हावे याकरिता मागणी करण्यात येत होती. संबंधित कंत्राटदाराने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. यावेळी शेतकरी योद्धा अमोल ठाकरे, अतुल शेंद्रे, सरपंच रेखा ठाकरे, उपसरपंच सुभाष सयाम, ग्रामपंचायत सदस्य आशिष कोल्हे, अमृत शेंद्रे, मुकेश अळसपुरे, गजानन सोयाम, खुशाल खैरकर, कैलास धानफुले व गावातील शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते हजर होते. नागरिकांनी एकमुखाने नवीन पुलाचं काम तातडीने सुरू करण्याची आणि हलगर्जीपणा दाखवणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. या आंदोलनामुळे कंत्राटदाराची झोप उडाली पाहिजे. याकरिता लवकरच ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा ग्रामस्थांनी इशारा दिला आहे. संबंधित विभागाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं बनलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट रवींद्र पारिसे, नवस्वराज्य न्यूज, प्रतिनिधी वर्धा. या पुलाचे बांधकाम चालू आहे, तरीही संबंधित ठेकेदाराला आम्ही बरीचशी विनवणी करून डायव्हर्सिटीची मागणी केलेली आहे, परंतु ठेकेदार, इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आम्हाला सांगतो की हे डायव्हर्शन आमच्या याच्यामध्ये येत नाही, तरी आम्ही हे डायव्हर्शन बनवून देत नाही. अनेक जण या पुलावरतून येणारे जाताना इजा झालेली आहे, परंतु तो संबंधित ठेकेदार याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आज आम्ही त्या ठेकेदारावरती कारवाई करण्यासाठी रोठा गावातील सर्व नागरिक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरुण आज आम्ही इथे एकत्रित होऊन या कंत्राटदारावर कारवाई होण्याच्या मागणीसाठी आम्ही इथे हजर झालेला आहोत. जर याकडे येथील आमदाराने जर आमच्याकडे दुर्लक्ष केले तर आम्ही इथून हलणार नाही, हे आम्ही या माध्यमातून आम्ही आपणास नम्र विनंती करतो. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. कंत्राटदारावर कारवाई झालीच पाहिजे, कंत्राटदारावर कारवाई झालीच पाहिजे. जानेवारी महिन्यात 22 तारखेला पूजन झालं. आज पावसाळा आहे. आज शेतकऱ्याच्या बैलाचा पाय मोडला आणि जाण्या येण्यासाठी इतका त्रास सुरू आहे. मी 2-2 तास या पुलावर उभी राहते. त्या ठेकेदाराला मी सरळ सांगितलं, मग नसन तुमच्याकडून काम होतं सुपला युरिया नेऊन द्या म्हणलं शेतकऱ्याचा. एवढी परेशान आहे मी, सांगा तुम्ही. आज एवढा रस्ता म्हणजे काय, तर पैदल चालायला रस्ता नाही आहे. मग कास्तकारानं काय सुपला युरियाचं करायचं का? सुपला युरिया घरात घालून ठेवायचा का? यायला एवढे समजत नाही. बोलण्याची तर विषय नाही आहे, हे बोलण्याला काही आहे नाही. त्याला समजायला पाहिजे होतं का हे काही बोलायला पाहिजे, हे विषय नव्हते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.